श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, उद्या आहे पितृपक्षातला पहिला शनिवार. शनिवारी आपण शनिदेवाची पूजा करत असतो, त्यांची सेवा करत असतो. आपल्या कुंडलीमधला जो काही शनिग्रह आहे, जो काही शनिग्रहाचा आपल्याला त्रास होत असतो, शनीच्या साडेसातीचा त्रास होत असतो, ह्या अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी आपण शनिदेवाचा जो वार आहे शनिवार, ह्या दिवशी आपण त्यांची सेवा करत असतो. शनिवारी जर आपण शनिदेवाची सेवा केली तर आपले राहू केतू सुद्धा शांत होतात आणि त्याचबरोबर आपल्याला पाहिजे त्या गोष्टीची प्राप्ती होत असते. तर उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. मुलांच्या जीवनामध्ये बघा, मुलांच्या कुंडलीमध्ये शनीच्या साडेसातीचा त्रास असू शकतो, शनीच्या दोषाचा त्रास असू शकतो, शनीच्या अनेक अडचणी त्यांना असू शकतात. त्याचबरोबर जेव्हा शनीच्या साडेसातीचा त्रास असतो तर त्यावेळेस अनेक विघ्न त्यांच्यावरती येतात, अनेक संकट त्यांच्यावरती येतात आणि हे जे काही संकट आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. कितीही जीवनामध्ये संकट असले मुलांच्या तरीही हा जर तुम्ही उपाय केला तर मुलांच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य जे काही असेल तर ते सर्व दूर होईल. मुलांच्या जीवनावरती म्हणजेच मुलांच्या कुंडलीमध्ये हे जे काही ग्रह असतात, आता ग्रहांनी जर त्यांची जागा बदलली तर काय होतं की त्याचा परिणाम त्यांच्या स्वभावावरती होतो, त्यांच्या वागणुकीवरती होतो, त्यांच्या अभ्यासावरती होतो, त्यांच्या नोकरीवरती होतो. आणि आपल्याला असं वाटतं की मुलं असं का व्यवहार करत आहे किंवा मुलं असं का वागत आहेत, तर त्याचा परिणाम म्हणजेच ग्रहदोषांचा परिणाम हा आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येतो. तर त्यासाठीच मुलांचे हे जे काही ग्रह आहेत तर ते ग्रह शांत व्हावेत आणि मुलं आपले एकदम व्यवस्थित छान व्यवस्थित अभ्यास कराव्यात, त्यांच्या नोकरीत प्रगती व्हावी, त्यांच्या इच्छापूर्ती व्हावेत. त्याचबरोबर लहानातील लहान मुलांवरनं आणि मोठ्यातील मोठ्या मुलांवरनं आपल्याला ह्या 2-3 वस्तू ओवाळून टाकायच्या आहे. कितीही दुःख असले, कितीही संकट असले मुलांच्या जीवनात तरीही ते दुःख, संकटे सर्व दूर होईल आणि यासाठी आपल्याला अगदी साधा आणि सोपा हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च वगैरे काहीच नाही, फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने जर आपण हा उपाय केला तर मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे, दुःख सर्व दूर होईल आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छासुद्धा पूर्ण होईल. मग काही मुलांच्या अशा इच्छा असतात की त्यांना एखादा पेपर द्यायचा असतो तर त्या पेपरमध्ये त्यांना यशाची प्राप्ती व्हावी असं वाटत असतं. तर काहींना असं वाटत असतं की मुलांनी माझा खूप अभ्यास करावा, छान अभ्यास करावा, सर्वांसोबत छान राहावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. तर एकदा हा उपाय करून बघा, नक्की तुम्हाला अनुभव येईल. तर काय उपाय करायचा आहे हे प्रथम आपण जाणून घेऊया. आता या उपायासाठी आपल्याला 1-2-3 वस्तू लागणार आहे, तर त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, आपल्याला ह्या उपायासाठी थोड्याशा ज्या लाल मिरच्या असतात बघा, तर त्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ सर्वांच्याच घरामध्ये असतं. आता तुमच्याकडे नसेल तर आपलं साधं जे बारीक मीठ आपण भाजीमध्ये वापरतो तर ते घेतलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर पुढची गोष्ट काय घ्यायची आहे, आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये लसूण असतो ना, तर त्या लसणाचं जे टरफल असतं बघा, तर ते टरफल आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये झाडू असतो तर त्या झाडूचा थोडासा कूस मोडून आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे लिंबाचे पानं, लिंबाचं जे झाड असतं बघा, तर त्याच्या लिंबाच्या झाडाची पानं घ्यायची आहेत. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. यातली तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरीही चालेल, फक्त ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये तुम्ही उपाय करा. तर आता काय करायचं आहे, मुलांना बसवायचं आहे. मुलांना बसवताना कसं बसवायचं आहे, मुलांचा चेहरा पूर्वेकडे होईल आणि तुमचा जो चेहरा आहे तर तो पश्चिमेकडे होईल. तर अशा प्रकारे मुलांना बसवायचं आहे. मुलांना खाली बसवत असताना खाली काहीतरी आसन टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या आसनावरती मुलांना बसवायचं आहे. मुलांना तिथे बसवल्यानंतर त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ह्या वस्तू 7 वेळेस उतरवायच्या आहेत. ह्या वस्तू तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या किंवा मग एखाद्या कागदामध्ये जरी घेतल्या तरीही चालेल. 7 वेळेस या वस्तू आपल्याला उतरवायच्या आहेत आणि 7 वेळेस उतरवत असताना मनामध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचे जे काही दोष आहे, माझ्या मुलांचे ज्या काही इडापिडा आहेत तर त्या सर्व मी यामध्ये उतरून टाकत आहे. घरातल्यांची, बाहेरच्यांची, आईची, वडिलांची, मामाची, मावशीची, सगळ्यांची दृष्ट मी यामध्येच माझ्या मुलांची काढून
काढून टाकत आहे आणि माझ्या मुलाची खूप प्रगती झालेली आहे, माझ्या मुलाच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती झालेली आहे, त्याची नोकरीमध्ये खूप प्रगती झालेली आहे, अशी भावना आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. आणि अशी भावना ठेवल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता ह्या 7 वेळेस वस्तू उतरून टाकल्यानंतर काय करायचं आहे? आता ह्या वस्तू तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे जर काही निर्मल्याचं जागा असते बघा, तर आपल्याला ज्या निर्मल्यामध्ये ह्या वस्तू तुम्ही टाकून देऊ शकता. किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन, तुमच्या आजूबाजूला एखादं झाड असतं तर त्या झाडाखाली नेऊन जरी तुम्ही ह्या वस्तू टाकल्या तरीही चालेल. आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर गावाकडे चुली असतात बघा, तर त्या चुलीमध्ये तुम्ही ह्या वस्तू जाळू शकता. कारण शहरामध्ये आता ह्या वस्तू जाळण्यासाठी एवढ्या आपल्याकडं सुविधा नसतात. तर त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर निर्मल्यामध्ये टाका आणि जाळण्यासाठी तुमच्याकडे जर सुविधा असेल तर त्या वस्तू तुम्ही जाळा. त्यानंतर बघा, आणि तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर त्या वस्तू तुम्ही जरी कुठेतरी टाकून दिल्या तरीही चालेल, तुम्हाला नसेल जाळायच्या तर. आणि तुम्ही जाळायचे असतील तर तुम्ही त्या वस्तू जाळू पण शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. नक्की तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होताना दिसून येतील. झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.